शेतकऱ्यांना हे दर परवडत नाही. आता 2 किलोवरून आम्ही पावशेरवर खायची पळाली. आता जो साखरेचा दर वाढलेला आहे तो शेतकऱ्याच्या फायद्याचा. साखर दर वाढ झालेली आहे, त्याचा शेतकऱ्यांना काही फायदा नाही, हा व्यापाऱ्यांचा सगळा फायदा आहे. ज्या वेळेला दर एखाद्याचा वाढतोय तो वरपासून खाली येत असतोय आणि त्यामुळं ग्राहकांना पण आम्ही सेवा देणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि ह्या सणासुदीच्या दिवसामध्येच साखर महाग झालेली आहे. आता जो बाजारभाव वाढलाय त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार, पण शासनानं त्यासाठी हमी दिलेली पाहिजे. अहो 1 किलो साखर नाही आणतो, साखर 72 रुपये किलो असल्यामुळे आता माझ्याकडे पैसे नसल्यामुळे आता हे पावशे साखर घ्यायची पळाली. शेतकऱ्याला ह्यातला शेतीच्या ऊसाचा धंदा हा परवडत नाही. आजच्या घडीला बाजारात साखरेचा दर 70 रुपयांहून अधिक झालाय. या वाढलेल्या दरामुळं काही खुशी काही गम असं वातावरण दिसते. या वाढलेल्या दराचा परिणाम उत्पादकांपासून ग्राहकापर्यंत होणार आहे हे मात्र निश्चित आहे. ऊस उत्पादन करणारा शेतकरी, त्या ऊसावरती प्रक्रिया करणारा कारखानदार, कारखान्यातून साखर झालेली तयार झालेली विकणारा व्यापारी, उद्योजक अशा सर्वांवरच या दरवाढीचा परिणाम होणार आहे हे निश्चितच आहे. त्यामुळं काही शेतकऱ्यांच्या मते म्हणजे शेतकऱ्यांमध्ये देखील 2 प्रकार आम्हाला पाहायला मिळालेत. काही जणांच्या मते वाढल्या दराचा फायदा होईल, तर काही जणांच्या मते वाढल्या दराचा फायदा हा शेतकऱ्याला होणारच नाही आहे, अशा देखील प्रतिक्रिया आम्हाला मिळालेल्या आहेत. कारखानदाराकडून देखील याबाबत संमिश्र प्रतिक्रिया आम्हाला मिळालेल्या आहेत. व्यापारी देखील फायदा आणि तोट्याबद्दल अस्पष्ट बोलताना दिसतोय. वाढलेल्या दरामुळं ग्राहक तर प्रचंड नाराज अगोदरच आहे. एकंदरीत आपण सुद्धा या सर्वच घटकांमधून प्रतिक्रिया घेणार आहोत आणि पाहणार आहोत की याबाबत कोणाचं मत काय आहे. या वाढलेल्या दराचा फायदा नेमका होणार की नेमका तोटा होणार हे जाणून घेण्याचा देखील आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी शेतकरी, कारखानदार, ग्राहक, व्यापारी अशा सर्वांशीच आपण संवाद साधतोय आणि त्यामधून आलेल्या प्रतिक्रिया आपण आता पाहणार आहोत. हा जो ऊस पिकवणारा शेतकरी आहे त्याची संवाद साधला असता शेतकऱ्यांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आम्हाला पाहायला मिळाल्या. सुरुवातीला या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्याचा कसा फायदा होऊ शकतो याविषयी आलेल्या प्रतिक्रिया आपण आता पाहणार आहोत. आत्ता जो बाजारभाव वाढलाय त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार, पण शासनानं त्यासाठी हमी दिलेली पाहिजे. पण नाही दिली तर हे असाच साखरेचा दर अजून वाढत जाणार, 100 पार करणार. त्याचा फायदा FRP वाढणार, SMP वाढणार आणि शेतकऱ्याची मुलं शेतीकडे येण्यासाठी दर वाढला तर तयार होणार. मग वाढलेला दर योग्य आहे का अयोग्य आहे? वाढलेला दर योग्य आहे. शेतकरी म्हणून असं वाटतं की साखर 100 रुपये किलो यावी, त्याशिवाय कारखानदार आणि शेतकरी जगणारच नाही. शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आहे. शेतकऱ्याला ऊस हे पीक परवडत नाही आणि आगामी काळात 15 वर्षामध्ये साखर 100 रुपये किलो होणार. जगावरती दुष्काळाचं सावट आहे. भारतामध्ये फक्त आता ऊस आणि कारखानदार त्यांच्याकडेच फक्त साखर आता अवेलेबल आहे. आणि शासनानं जे केंद्र सरकारने SMP 3100 रुपये जी आहे ती 4000 रुपये करावी आणि शेतकऱ्यांना FRP ही 4500 रुपये करावी असं आमची विनंती आहे. मी एक शेतकरी म्हणून असं माझं मत आहे की साखरेच्या दरामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या एक 17% लोकच फक्त साखर खातात सगळ्या साखरेच्या उत्पादनामध्ये. आणि ह्या गोष्टीचा जर विचार केला तर इतर महागाई आणि साखरेची आतापर्यंत झालेली महागाई ही काही जास्त नाही आहे. बाजारात इतर सगळ्या महागाई सगळ्या वाढल्यात, परंतु साखरेचा दर हा ह्याच वर्षी फक्त विना आंदोलनाचा दर वाढलेला आहे. आणि ह्या साखरेमुळं की नाही गेल्या वर्षी आमचे जे गळीत झालेलं ऊसाचं उत्पादन आहे त्यातलं येणारं साखर ही यावर्षी दरवाढीमध्ये आलेली आहे. त्यामुळं यावेळेला 100% साखर कारखानदारांनी आम्हाला त्यातले काही ना काही रक्कम ही आम्हाला शेतकऱ्यांना द्यावीच लागणार आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होणार आहे. माझं शेतकरी म्हणून एक असं मत आहे की सरकारनं घरगुती वापराचा दर वेगळा करावा आणि व्यावसायिक वापराचा दर वेगळा करावा. त्यामुळं यातनं थोडासा मार्ग निघेल आणि शेतकऱ्यांना देखील 4 पैसे मिळतील. आणि इथून पुढे शेती टिकायची असेल तर निश्चितच शासनानं ऊसाला फिक्स हमी भाव 4500ची लेवल दिला पाहिजे, तरच ही शेती टिकणार आहे. नाहीतर युवा वर्ग या शेती उद्योगातून पूर्णतः बाहेर पडेल आणि शेतीचं भविष्यात मोठं नुकसान होईल असं मला वाटतं. आता जो साखरेचा दर वाढलेला आहे तो शेतकऱ्याच्या फायद्याचाच आहे. भविष्यात का असं ना हा शेतकऱ्याला फायदा होणार आहे. आणि आज जरी कारखान्यांच्याकडे जरी साखर जरी शिल्लक नसली
तरी भविष्यात त्या साखरेचा आता जे 4-5 काय टेंडर होतील त्यामुळं त्यांना परत कारखान्याला फायदाच होणार आहे त्याचा. जर कारखान्याला फायदा झाला तर शेतकऱ्याला फायदा होणार आहे. त्यामुळं जो दर वाढ होते त्याचं आम्ही स्वागतच करतो शेतकरी म्हणून. एक शेतकरी म्हणून मी सांगू इच्छितो की या शासनास तमिळनाडूमध्ये दर 4,000 रुपये त्यांना देऊ शकतात, पण महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रतीचा चांगल्या रिकव्हरीचा ऊस असून सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या इथं का दर देऊ शकत नाहीत? हे 3,000 वरतीच आणि 3200-3500 वरतीच का थांबतात हेच आम्हाला समजत नाही. आणि आत्ताच्या महागाईच्या लागवडीचे दर असतील, मजुरीचे दर असतील, पाण्याचे दर असतील, हे प्रत्येक शेतकऱ्याला पूर्ण वाढ झालेली आहे. आणि त्या पटीत जर तुम्ही 3500-3600 पर्यंतच थांबणार असाल महाराष्ट्र, तर तमिळनाडू गव्हर्नमेंट विजयपतीला का परवडते हाच आमचा एक मुद्दा आहे. या बेसवरती तुम्ही का देऊ शकत नाही? आजपर्यंत हे याच्या आधीच व्हायला पाहिजे होतं. साखर वाढली म्हणजे काय आमची चूक आहे का याच्यामध्ये? आम्ही ऊस पिकवते म्हणून आमची कोणती चूक आहे याच्यामध्ये? एवढंच मला सांगायचं आहे. आजचा दर जरी ग्राहकांना जरी परवडत नसेल तरी तो शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. त्याचे कारण असे की ज्या वेळेला साखरेचा दर 40 रुपये होता त्यावेळेला शेतकऱ्यांना दर त्यांना पाठीमागे 38 ते 36 रुपये मिळत होता. तसेच आज जरी 70 रुपये किलो साखर झाली असली, 75 किलो झाली असेल तर शेतकऱ्यांना 100% 7,000 रुपये दर मिळणार आणि तो शेतकऱ्यांनी द्यावा. काही शेतकऱ्यांच्या मते हा वाढीव दर फायदेशीर असला तरी देखील या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्याला होऊ शकत नाही. त्यांचं देखील नेमकं म्हणणं काय हे आपण पाहूया आता. सणासुदीचे दिवस असतात आणि ह्या सणासुदीच्या दिवसामध्येच साखर महाग झालेली आहे. साखर महाग झालेली आहे म्हणजे काय हे कृत्रिमच आहे. तर आज लागणारी जी साखर जी असते ती व्यापाऱ्यांनी घेऊन ठेवलेली असते किंवा पुढं काय होणार किंवा ह्या श्रावण महिन्यामध्ये एक 2 किलो 2 रुपये किंवा 4 रुपये साखर महाग होते. परंतु 40 रुपयाची साखर 80 रुपयेवर गेलेली मी माझ्या हयातीत मी आज जवळजवळ या 40 वर्षात मी बघतोय. साखर महाग होऊ देत, पण तो ह्याचा फायदा कोणाला? शेतकऱ्याला काहीच नाही ना. मग तुम्ही 80 रुपयाने साखर जर विकत जर असाल तर मग आम्हाला 6,000 रुपये टन ऊसाला पण द्या. पण ते तसं पण नाही. सरकार म्हणते की आत्ता जवळजवळ तुम्हाला सांगतो एका 20 लाख टन किंवा 25 लाख टन 30 लाख टन साखर आयात करायची म्हणते. साखर तुम्ही आयात करायची म्हणजे काय? आता आमचं साखर कारखाने पुढल्या महिन्यात चालू होणार आणि तुम्ही साखर आयात करणार, त्यावेळी साखर आमची 35 रुपये होणार. म्हणजे आम्हाला त्याचा काही फायदा नाही, शेतकऱ्यासनी पण फायदा नाही आणि कारखान्यासनी पण फायदा नाही. ह्याचा फायदा फक्त कोणाला? व्यापाऱ्यासनीच. व्यापाऱ्यांनी साखर घेऊन ठेवलेलं आहे ते त्यांनी ठरवायचं आहे किंवा त्याच्यावरती नियंत्रण सरकारचं पाहिजे. तर सरकारच्या ह्या धरसोड कारभारामुळं ही साखर आज जी महाग झाली आणि त्याचा प्रचंड जो त्रास जो ग्राहकाला जो व्हायला लागला आहे याला सरकारी यंत्रणाच जबाबदार आहे. साखर दर वाढ झालेली आहे त्याचा शेतकऱ्यांना काही फायदा नाही, हा व्यापाऱ्यांचा सगळा फायदा आहे. तेव्हा सरकारनं हे सगळं यंत्रणा त्याला जबाबदार आहे आणि हे सगळं करण्यासाठी सरकारने आयात न करता साखर आहे ती बाहेर काढावी आणि तिचा कोटा नेमानं वाटप करावा आणि साखर आयात करू नये. आता कारखाने 2 महिने चालू होणार आहे तेव्हा साखर आधी शिल्लक राहणार. हा रिपोर्ट ज्यावेळी आम्ही करायला घेतला त्यावेळी काही घटकांकडून यामध्ये फक्त कारखानदारांचाच फायदा आहे असा अस्पष्ट उल्लेख आम्हाला समजला. त्यावर कारखाना व्यवस्थापनाकडून देखील याविषयीची प्रतिक्रिया आपण घेतोय. देशाच्या अर्थकारणामध्ये साखर उद्योग हा अत्यंत महत्त्वाचा असा उद्योग आहे आणि म्हणून गेल्या काही दिवसामध्ये या साखरेच्या दरामध्ये जो चढ उतार आहे तो निश्चितपणानं या उद्योगाला आणखीन अडचणीत आणणारा असा आहे. साखरेचे दर या गेल्या 8-15 दिवसामध्ये जे वाढले त्याच्या थोडंसं मागे आपण गेलो आणि जुलै आणि ऑगस्टच्या 15 तारखेपर्यंत हा सरासरी दर 4200 ते 4500च्या दरम्यान होता आणि त्यानंतर एक 8 दिवसामध्ये तो 70 रुपयावर गेला. पण एकूण साखर विक्रीची पद्धत शासनाने जी कोटा पद्धत दिलेली आहे त्यामध्ये साखर कारखाना आपल्याला मिळालेला कोटा हा साधारण 15 ते 17 तारखेपर्यंत 60% विक्री करतो आणि राहिलेला कोटा नंतर मिळतो आणि म्हणून यामध्ये आता जी विक्री झालेली आहे
त्यामध्ये साखर कारखान्यांना फारसा काही फायदा झालेला दिसत नाही. कारण जे खरेदी दरानं साखर विक्री झाली ती अगदी अल्प प्रमाणात आहे. आणि म्हणून मी शासनाला या निमित्ताने विनंती करेन की साखर विक्रीची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आता योग्य बदल करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून घरगुती वापरासाठी असणारी साखर वेगळी आणि औद्योगिकरणासाठी लागणारी साखर वेगळी. यामध्ये घरगुतीकरणासाठी लागणाऱ्या साखरेला जेवढं शासन पोटात ठरवून देईल तेवढी साखर ज्या दरानं बाजारामध्ये विकली जाते त्या दरामध्ये साखर कारखाने 10 रुपये कमी करायला सुद्धा तयार होतील आणि माणसांची सोय करतील. पण औद्योगिकरणासाठी वेगवेगळ्या औषध कंपन्यांना किंवा शीतपेयवाल्यांना जी साखर लागते त्याचा दर मात्र हा 70 रुपयाच्या वरती जाणं गरजेचं आहे. की तो निर्णय जर शासनाने घेतला तरच निश्चितपणे या साखर कारखानदारीला थोडीशी उभारी मिळेल आणि मायबाप शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी टाकण्याची संधी त्यामुळे उपलब्ध होईल. आणि म्हणून शासनानं हा निर्णय तातडीनं घ्यावा आणि या सगळ्या समस्येवरती कायमस्वरूपी असा तोडगा काढावा अशी विनंती आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला ऊस, कारखानदारांनी तयार केलेली साखर आणि ती ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाची भूमिका असणारे व्यापारी देखील काय म्हणतायत हे आपण पाहूया. आज साखरेच्या वाढलेल्या दराबद्दल लोकांच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या मनामध्ये गैरसमज पण आहेत की व्यापाऱ्यांनी ज्याचा फायदा घेतलेला आहे. तर असं काही नाही आहे. ज्या वेळेला दर एखाद्याचा वाढतोय तो वरपासून खाली येत असतोय आणि त्यामुळं ग्राहकांना पण आम्ही सेवा देणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्यावेळेला काय होतंय, आमच्याकडे का असा किरकोळ दुकानच्याकडे असा फार मोठा स्टॉक नसतोय. असला तरी 2 पिशव्या 3 पिशव्या जास्त झाल्या तर 5 पिशव्या. आणि त्यावेळेला काय होत असते की लोकांच्या मनामध्ये एक भावना होते की दर वाढले की लगेच वाढतात. तर असं काही नाही आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, ज्या वेळेला साखर आणि तेल ह्या 2 गोष्टी वाढतात त्यावेळेला जीवनावर लोकांच्या डायरेक्ट त्याचा परिणाम होतोय. या साखर आणि तेल तुम्ही किती जरी काही म्हटला की डायबिटीज असेल काय असेल तर साखर ही रोज लागणारी वस्तू आहे. आणि त्यामुळं आणि आता काय झालंय, गणपती आपलं श्रावण महिन्यापासून दिवाळीपर्यंत हे लागणारीच वस्तू साखर आणि तेल ह्या 2 गोष्टी आता आहेत. आणि प्रामुख्याने त्याचा वापरच आता जास्तीत जास्त होत असतोय. त्यामुळं सरकारने सुद्धा आता त्याच्यावर निर्बंध आणले किंवा साठा मोठ्या व्यापाऱ्यांच्याकडला साठा वगैरे कमी करण्याचा ते सगळे त्यांनी पण आता निर्बंध आणलेले आहेत. यातून काहीतरी थोडाफार इफेक्ट होईल किंवा साखर आयात करण्याचं बी त्यांनी धोरण घेतलेलं आहे. हे पण एक चांगलं आहे. परंतु याचे दर लवकरात लवकर कमी व्हावे आणि सर्वसामान्यांना त्याचा फायदा व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे. अचानक वाढलेल्या या साखरेच्या दरामुळे उद्योजक सुद्धा कोलमडलेले आहेत असं दिसून येते. का पाहूया त्यांच्या काही प्रतिक्रिया. हा साखर दर वाढल्यामुळे आता आमच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे. साखर दर 50 ते 70 वर गेलेला आहे. त्यामुळे आम्हाला प्रत्येक कस्टमरला दर वाढवून द्यावा अशी विनंती करावी लागते. कस्टमरनं बी आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. साखर दर वाढल्यामुळं बर्फीचं खपन आल्या. बर्फीचं दर गिराक कोण घेणं आले, दुकानदार पण लागल्यात हे करायला. एवढा कसा दर वाढला, एवढा कसा दर वाढला आहे. त्यामुळं व्यवसाय पूर्ण ठप्प झाला. बर्फीच खपायला जरासं मंदी आलं. श्रावण महिना असून एवढे बर्फी खपायची पूर्ण शांत झाली. धंदा व्यवसाय पूर्ण ठप्प झाला. आत्ताच्या घडीला या वाढीव दराचा सर्वात मोठा फटका बसणारा वर्ग म्हणून ज्याच्याकडे बघितला जातो तो ग्राहक वर्ग. याबाबत काय त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूया. अचानकपणे वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना हे दर परवडत नाही. आता 2 किलोवरून आम्ही पावशेरवर खायची पळालेली आहे आणि यावर सरकारनं काहीतरी नियंत्रण आणावं आणि लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा काढावा. कारण 40 रुपयाचा दर आता 70 रुपयावर गेलेला आहे. तो कमीत कमी व्हावा आणि शेतकऱ्यांना पण दर मिळावा यासाठी काहीतरी सरकारनं प्रयत्न करावे. अहो 1 किलो साखर नाही आलतो. साखर 72 रुपये किलो असल्यामुळं आता माझ्याकडे पैसे नसल्यामुळं आता हे पावशे साखर घ्यायची पळाली. मला काय साखर आहे होय आता तेव्हा साखर बंद करून करायला चालते. दर वाढल्यामुळं पावशे साखर घ्यायची पळाली. मला दर वाढलं कुणाचं व्यापाऱ्यांचं दर वाढलं. शेतकऱ्याला काय आम्ही ऊस पिकवणाऱ्या माणसांनी 3500-3600 रुपये दर दिला आहे. सर्वसामान्याला परवडायला काय काय याचा मोबदला कुणाला, व्यापाऱ्याला का सरकारला का शेतकऱ्याला. शेतकऱ्याच्या ऊसाला नेहमीच चांगला दर मिळावा, शेतकऱ्याला 4 पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही संघटना देखील आहेत आणि त्यांच्या संघटनेच्या प्रमुखांशी देखील आपण आता संवाद साधतोय. पाहूया ते काय म्हणतायत. वाढलेल्या साखर दराचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होईल का? गेल्या 25 वर्षामध्ये साखरेच्या जगामध्ये एवढी तेजी मी पहिल्यांदा पाहतो.
याचा थेट फायदा शेतकऱ्यांना किती होणार? राजकीय स्वार्थासाठी जी साखर कारखानदारी आतापर्यंत चालवली गेली, ते साखर कारखानदार खरंच शेतकऱ्यांना न्याय देतील का? 25 वर्षाच्या संघर्षाचा लढा मला असं सांगतोय की तुम्हाला लढूनच त्यांच्याकडून काही घ्यावं लागेल. कारण आत्ताच्या तेजीचा फायदा जे साखर कारखाने शेतकऱ्यांना देणार नाही, त्यांना येणाऱ्या गळीत हंगामाला आम्ही ऊस देणार नाही, ही ताटर भूमिका कारखाना निहाय परिसरातील शेतकऱ्यांनी जर घेतली तरच तुम्हाला साखर कारखान्याकडून काही मिळू शकतं. अन्यथा सावकारकीची वही दाखवून हे लोक तुम्हाला लुटतील. आज बघितलं तर शेतामध्ये शेतकऱ्याला ऊस बियाण्यापासून, ऊस रासायनिक खतापासून किंवा तणनाशकापासून, टॉनिकपासून किंवा मशागतीपासून यातल्या सगळ्या दर वाढल्यामुळं शेतकऱ्याला ह्यातला शेतीच्या ऊसाचा धंदा हा परवडत नाही. FRP प्रमाणाने जे काही रिकव्हरी बेस प्रमाणे दर आहे तो सुद्धा आताच्या पद्धतीनं परवडत नाही. हे एका बाजूला शेतकरी इकडं मेटाकुटीला आलेला असतो सुद्धा आज बघतोय तर साखरेचे टेंडर आज 6,500 ते 7,000 रुपयानं साखरेचे टेंडर जात आहेत. म्हणजे देशाची गरज आपल्या साखरेची शिल्लक असताना सुद्धा साखर टंचाई दाखवून आज व्यापारी आणि कारखानदार यांना फक्त फायदा व्हावा यांच्या हातात ही सगळी साखर गेलेली आहे. कारण बऱ्याच साखर कारखानदारांना बघितलं तर त्यांच्याकडे 10 ते 15% साखर शिल्लक आहे. मग एवढी साखर गेली कुठं? आपल्या देशाचं जे काय ऑक्टोबर ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर ते नोव्हेंबर जे काही स्लॅब असतो, महिन्याचा जो काय टेंडरचा स्लॅब असतो, तो स्लॅब टेंडरचा असताना सुद्धा साखर टंचाई येते कशी? आणि याचा फायदा ना ग्राहकांना होतोय ना शेतकरी ऊस उत्पादकाला होतोय. मग याचा नेमका फायदा कुणाला आणि हे कुणासाठी दर वाढत झालेले आहे याची निश्चितपणानं शासनानं आपली जबाबदारी समजून, केंद्र सरकार असू दे, राज्य सरकार असू दे, यांनी निश्चितपणानं याच्यावरती धाडी टाकून किंवा याच्यावरती विशिष्ट असा कायदा करून या जे काही दोषी आहेत त्या दोषींच्यावरती कारवाई करा आणि ऊस उत्पादकाला आणि ग्राहकाला याच्यातून नफा मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे. एकूण एक शेतकरी, व्यापारी, कारखानदार, उद्योजकांनी, ग्राहकांनी आपल्या भूमिका मांडलेले आहेत, आपण जाणून घेतलेले आहेत. यामधून काहींनी चांगलं तर काहींनी वाईट देखील वाटते असं आपल्याला दिसून आले. पण काही झालं तरी देखील साखरेचा हा दर अचानक वाढला हा मात्र एक शोधाचा विषय आहे.